नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपल्याकडे अशा जुन्या बॅगा असतात बघा, त्या बॅगेपासूनच मी तुम्हाला एक नवीन बॅग तयार करून दाखवणार आहे. तर घरामध्ये आपल्या ह्या बॅगा असताना तर याचं मटेरियल आपलं खूप उपयोगी येतं. म्हणजे आपल्याला बाहेरून आणायचं कामच पडणार नाही काही. तर अशा बॅगांचा तुम्ही पण उपयोग करू शकता. आज मी तोच तुम्हाला उपयोग करून दाखवते. त्याच्यामध्ये बघा रबर शीट पण टाकलेलं आहे. त्याची चेन वगैरे पण चांगली, पण कपडा खराब झाला आणि थोडासा हे पण विरला आणि आतून पण ती खूप खराब झाली होती. तर म्हटलं की फेकून देण्यापेक्षा ना याचं बरंचसं मटेरियल आहे ना जे आपण यूज करू शकतो. तर मला यातलं रबर शीट पाहिजे होतं. तर मग मी ते त्यातलं काढून घेतलं. तर असं या प्रकारे मी ते आता सगळं उसवून घेतलं आणि मग त्यातलं आतलं जे आहे ना सामान ते घेतलं आणि त्याच मापाची मी बनवली. एखाद्या वेळेस आपल्याला नाही समजत की ह्या इतक्या मापाची बॅग आपण काय माप घ्यावं, कसं घ्यावं, तर आपण ह्या जुन्या बॅगांचं पण माप घेऊन आणि त्याच प्रकारे आपण शिवू शकतो बॅगा. तर आज ह्याच बॅगेपासून आणि याचं एकदम 0 रुपयात, एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी अशी छान बॅग आपण तयार करू शकतो. तर बघा आतून ती पूर्ण खराब झाली होती, विरली होती बॅग आणि आता फेकून द्यायच्याच कामाची होती. तर आता या प्रकारे मी तिला उसवून घेते. तर मैत्रिणींनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला, आवडला तर एक लाईक पण नक्की करा. तर आता हे मी सगळं आहे ना, त्याचं आता मेजरमेंट बघते बघा. असं ते 10 बाय 12 होतं. तर मग मी 1-1 इंच त्याच्यामध्ये वाढवून घेतलेलं आहे. म्हणजे बरंच म्हणजे शिलाईत वगैरे जातं आपलं. तर या प्रकारे मी हे कापड घेतलेलं आहे. हे बटरक्राफ्ट फॅब्रिक आहे आणि हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. याच्याच या कापडापासून मी एक मोठी बॅग पण तुम्हाला दाखवलेली आहे बनवून. 1 दिवसाच्या प्रवासासाठी आपण कपडे घेऊन जाऊ अशी बॅग बनवलेली आहे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पण बघा. आणि आता मी ह्या बॅगेसाठी पण त्याचंच यूज करते. खूप छान कापड आहे. तर आता हे मी माप त्याच्यावर ठेवून आणि थोडंसं आपलं अर्धा इंच शिल्लक ठेवून आणि मी ते आता कट करून घेणार. कारण काय होतं की शिलाईमध्ये आपलं शिवताना वगैरे थोडंसं नाही का इकडे तिकडे माप होतं. तर त्यासाठी आपण ह्याचा थोडंसं कापताना जास्तच कापायचं. म्हणजे मग ॲक्युरेट माप येतं. तर आता हे मी 2 भागाचे व्यवस्थित कापून घेते आणि हे फॅब्रिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर नक्की तुम्ही तिथे जाऊन ते कापड बघू शकता आणि आवडलं तर तिथून तुम्ही परचेस करू शकता. हे बघा आता वरचं आहे ना, तर मग मी जो बाहेरचा आपल्याला कप्पा बनवायचा आहे तर वरती मी असं 2.5 इंच सोडून आणि तिथून कट केले आणि आता साईडनी ना 2-2 इंच सोडून मध्ये झिप घेतलेली आहे. 2-2 इंचाची मी थोडीशी अशा स्ट्रॅप लावलेल्या आहे आणि मधोमध झिप जोडलेली आहे. आणि आता ही झिप आपण दोन्ही साईड जोडून घेऊ. याच्या वरतून दाबटीप द्यायची आहे आणि आता याला परत एक नॉनवून लावते खालून, म्हणजे आपलं पॉकेट तयार होईल वरचं. तर याच्यासाठी तुम्ही नॉनवून नसलं ना तर आपलं घरचं अस्तर लावलं ना तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी वरून आहे ना अर्धा इंच वरच्या साईडनी घेते आणि खालीपर्यंत असं त्याला जोडून घ्यायचं आणि तिथे त्याला कट करून घ्यायचं. थोडंसं अर्धा इंचच घ्यायचं वरती आणि असं तिरकस आपण त्याला आता कट करून घेणार आहोत. दोन्ही साईडचं असंच कापायचं. अगदी काही खर्च न करता घरच्या घरी आपण व्यवस्थित ही बॅग अशी बनवू शकतो. माप पण आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही. जे त्या बॅगेचं माप असेल ना त्याच बॅगेचं माप घ्यायचं. वाटलंच तर 1-1 इंच थोडंसं वाढवून घ्यायचं, म्हणजे आपलं इकडे तिकडे शिलाईमध्ये जातं. आता मी त्याच्यासाठी बेल्ट घेतलेली आहे बघा. तर बेल्ट मी 21 इंचाचा घेतलेला आहे आणि रुंदी 1 इंच आहे. तर असं 21 बाय 1चं याचं माप आहे. आता जेवढं वरचं होतं आहे ना आपलं, त्याचं निम्मं घ्यायचं मध्ये माप आणि सेंटरपासून दोन्ही साईडनी 3-3 इंचावरती आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर ह्या बॅगचं माप मी 11 बाय 13 असं घेतलेलं आहे.
आता बेल्ट लावून झालेले आहे. आता या तिन्ही साईड स्टिच करून घ्यायच्या. आता इथे आपण झिपा लावणार आहोत, पण ती नंतर लावायची. तर आता यासाठी खाली एकदा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर मी 2-2 इंचाचा बाय 2चा असा बॉक्स तयार करून घेते. तो आपण कट करून ते एकदा स्टिच करून घ्यायचा आहे. आता वरची झिप कशी लावायची ना ते मी तुम्हाला पुढे सांगते. आपण त्या प्रकारे जर झिप लावली ना तर बॅगला छान लुक येतो बघा. अशी साधी झिप लावण्यापेक्षा ना या प्रकारे झिप लावायची. छान त्याला बॅगला एक वेगळाच लुक येतो त्याच्यामुळे. आता हे कट करून घ्यायचं आणि आता याला स्टिच करून घेऊया. मिशोवरचे मटेरियल पण खूप छान असतात. मी शक्यतो मिशोवरूनच मागवते. तर मी हे कापड पण मिशोवरून मागवले. अजूनही मी कॉटनचे जे फॅब्रिक आहेत ना ते पण मिशोवरूनच मागवलेले आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आता हे पलटवून घेतलं. आता आपलं वरची झिप लावायची. तर याच्यासाठी ना वरचं एकदा आपण माप मोजून घ्यायचं की किती भरते. आता माझं भरते 12 इंच. तर ह्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर मी आता एक अशी पट्टी घेतलेली आहे बघा. तर मी हे 13.5 असं घेतलेलं आहे. 13.5 बाय 3 इंच रुंदी घेतलेली आहे. आणि आता याला मधोमध कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथे झिप लावायची. आणि त्याच मापाचं मी अस्तर पण घेतलेलं आहे. इथं आपल्याला कडक असं काही लावायचं नाही, रबर शीट नाही, दुसरं काही नाही, कारण ते ना डबल शिलाई येते ना, त्याच्यामुळं सुई त्याच्यामध्ये जाईल का नाही याची जरा हे असते. त्याच्यामुळं थोडंसं त्याला पातळ ठेवलेलंच ठीक. त्याच्यामध्ये कडक काही टाकायचं नाही. आता या प्रकारे दोन्ही साईडनी जोडून मी झिप आता याच्यावर अटॅच करून घेते. दाबटीप द्यायची आहे आणि साईडनी पण त्याच्या साईडने ना सगळ्या स्टिच करून घ्यायच्या आहे. कपडा सरकणार नाही आपल्या इकडे तिकडे. आता हे झालं. आता आपण असं पलटवून दोन्ही साईड एकदा स्टिच करून घ्यायचे आहे. आणि मग आपण परत बॅगला हे लावून बघायचं आहे की माप कमी जास्त कसं होतं आहे का. तर आता मग माझं बघा अजून थोडंसं आहे ना जास्तच आहे. तर आता एवढी स्टिच करून घेते आणि मग परत एकदा चेक करायचं की येते आहे का. आधीच आपण कपडा वाढवून घेतला ना तर मग काय होतं आहे की आपल्याला जास्त झाला तर कमी करू शकतो आपण, पण जर कमी झालं तर आपल्याला काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे वाढवच घ्यायचं. आता परत एकदा मी लावून बघते. थोडंसं जास्त होतं आहे. आता परत थोडेसे एक साईडने मी त्याला स्टिच करून घेते. थोडंसं किंचितचं वाढू होतं आहे माझं, तेवढे मी आता स्टिच करून घेते. आता हे मापामध्ये आलं ना व्यवस्थित की इथे ना थोडंसं अर्धा इंचाला पण थोडंसं कमी आपण दोन्ही कोपरे इथं स्टिच करून घ्यायचे आहे. आणि आता हे थोडंसं कट करून घ्यायचं. आता याला ना आपण एकदा बॅग आहे ना आपण सरळ करून घ्यायची आणि मग याला आपण स्टिच करूया. हे व्यवस्थित याचे कोपरे पण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. आणि आता बॅग आपण उलटीच ठेवायची. आणि आता बरोबर याचा सेंटर एकदा लावून घ्यायचा आहे. इथं आपण पिना पण लावू शकतो. 2-3 ठिकाणी अशा पिना लावल्यानं दोन्ही साईडला 2 आणि मधोमध, तर मग आपला कपडा आहे ना सरकणारच नाही आणि मग कमी जास्त पण होणार नाही, व्यवस्थित येईल. या प्रकारे आता त्याला गोल स्टिच करून घ्यायचं आहे आणि आता सरळ करून घेऊया. आता व्यवस्थित सरळ करून घेतलेले आहे. आता आपण जिथं ते स्टिच केलं होतं ना झिप, तर त्याच्यावरती आपण आता सरळ बाजूने वरून त्याला शिलाई द्यायची. याच्याने काय होईल की आतली जी शिलाई ना आपली ती आतमध्ये दबून जाईल आणि मग दोरे वगैरे पण दिसणार नाही आणि शिलाई पण आतमध्ये दबून जाईल. तर अशी आपण थोडंसं एक पाव इंच अशी घेऊन आणि त्याच्यावरती गोल परत तशीच शिलाई मारायची. हे बघा ह्या प्रकारे असं स्टिच करून घेतलं. आता आतमधली शिलाई पण दबून जाते आणि फिनिशिंगमध्ये बॅग पण तयार होते. आणि या प्रकारे झिप लावली ना की बॅगला छान लुक येतो आणि छान दिसते पण.
तर छान अशी बॅग आपली बनून तयार झालेली आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.